महाड नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाचे पडसाद आता न्यायालयीन स्तरावर उमटू लागले आहेत। या प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेल्या दोन्ही बाजूंच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना माणगाव सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे। न्यायालयाने दोन्ही गटांचे जामीन अर्ज फेटाळल्याने निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी दोन्ही पक्षांचे मुख्य नेते महाडमध्ये उपस्थित राहू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे। 2 डिसेंबर रोजी महाड नगर परिषदेसाठी मतदान पार पडले। या दिवशी राजकीय वर्चस्वावरून शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्यासह समर्थकांवर राष्ट्रवादीचे प्रदेश युवा उपाध्यक्ष सुशांत जाबरे व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दुसरीकडे शिंदे गटानेही राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रतिआरोप करत गुन्हा दाखल केला। राष्ट्रवादीचे महाडचे युवा नेते हनुमंत जगताप, तालुकाध्यक्ष निलेश महाडिक यांच्यासह 10 ते 12 जणांनी मारहाण केल्याची तक्रार महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात देण्यात आली होती। दोन्ही गटातील प्रमुख आरोपींनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी माणगाव सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयानं हे अर्ज फेटाळून लावले। शिंदे गटाच्या विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे यांच्यासह अन्य 10-12 जणांच्या अडचणीत वाढ झाली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत जगताप, सुशांत जाबरे, निलेश महाडिक यांच्यासह अन्य आरोपींनाही दिलासा मिळालेला नाही। सध्या या प्रकरणातील दोन्ही बाजूंचे प्रमुख पदाधिकारी अज्ञातवासात आहेत। सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्यामुळे आता सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत। दरम्यान सुशांत जाबरे यांच्या अंगरक्षकाला आणि चालकाला पोलिसांनी आधीच अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जनोदयकरिता मिलिंद माने, महाड।